नमस्कार मित्रांनो, औषध ही कडू असते पण तरीही घ्यावी लागते। तसंच आपला हित चाहणारा व्यक्ती जर कधी काही बोलत असेल तरीही त्यावर रुसलं नाही पाहिजे, हे तुकाराम महाराजांनी या अभंगात सांगितले आहे। आजचा अभंग आहे, बोलिलो ते काही तुमचिया हिता, वचन नेणता क्षमा कीजे, वाट दावी तया नलगे रुसावे, अति त्याई जीवे नाश पावे, निंब दिला रोग तुटाया अंतरी, पोभाळिता वरी आंत चरे, तुका म्हणे हित देखण्यासी कळे, पडती आंधळे कुपा माझी। या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात, बोलिलो ते काही तुमचिया हिता, वचन नेणता क्षमा कीजे। मी तुम्हाला तुमच्या हिताचे सांगत असताना कधी अधिक उणे बोललो असेल तर मला क्षमा करा। वाट दावी तया नलगे रुसावे, अति त्याई जीवे नाश पावे। जो योग्य मार्ग दाखवतो तो अधिक बोलला तरी त्यावर रुसू नये, नाहीतर आपलेच नुकसान होते। निंब दिला रोग तुटाया अंतरी, पोभाळिता वरी आंत चरे। वैद्याने पोटशुळावर कडुनिंबाचा रस दिला तर तो पोटात आत न घेता जर पोटावरच चोळला तर रोग बरा होणार नाही। तुका म्हणे हित देखण्यासी कळे, पडती आंधळे कुपा माझी। तुकोबा म्हणतात, डोळस मनाच्या माणसाला आपले हित कळते, मूर्ख मात्र संकटाच्या गर्तेत कोसळतात। जय हरी विठ्ठल।